Hello friends, today we are learning about the different areas in building construction. For example, plinth area, carpet area, built up area, super built up area. First of all, we learn about the carpet area. आज आपण carpet area बद्दल काय करणार आहोत, information study करणार आहोत. So carpet area means it is a usable area in your building. For example, area of bedroom plus living room plus balconies plus toilets, total internal dimension of your structure हे पूर्ण कार्पेट एरियामध्ये इन्क्लूड होईल, मायनस एरिया ऑफ युअर इंटरनल वॉल ॲज वेल ॲज युअर एक्सटर्नल वॉल्स. So in most of the cases, carpet area in your flat would typically be 70% of your built up area. built up एरियाचा 70% हा कार्पेट एरिया असतो. इन अदर वर्ड्स आपण असं म्हणू शकतो की built up एरिया हा 10 ते 20% कार्पेट एरियापेक्षा जास्त असतो. इथे 3 टाईपचे एरिया दिलेले आहेत, कार्पेट एरिया, बिल्टअप एरिया आणि सुपर बिल्टअप एरिया. या डायग्राममध्ये आपण तिन्हीमधला डिफरन्स स्टडी करू शकतो. कार्पेट एरियामध्ये टोटल युअर रूमचे इंटरनल डायमेन्शन्स असतात, टोटल एरिया ऑफ युअर रूम मायनस वॉल थिकनेस. तर बिल्टअप एरियामध्ये टोटल एरिया ऑफ युअर किंवा कार्पेट एरिया प्लस वॉल थिकनेस असंही आपण म्हणू शकतो. आणि इन सुपर बिल्टअप एरिया कार्पेट एरिया प्लस वॉल थिकनेस प्लस कॉमन ॲम्युनिटीज सच ॲज स्टेअरकेस, बाल्कनीज, लिफ्ट हे पूर्ण सुपर बिल्टअप एरियामध्ये इन्क्लूड होतो. त्यानंतर प्लिंथ एरिया. सो जनरली प्लिंथ एरिया आणि बिल्टअप एरिया हे दोन्ही सेम असतात. प्लिंथ एरिया म्हणजे द टोटल कवर्ड एरिया ऑफ मेजर्ड ॲट द फ्लोर लेवल ऑफ एनी बिल्डिंग ऑर स्ट्रक्चर और प्लिंथ और ॲट बेसमेंट लेवल इन्क्लुडिंग द थिकनेस ऑफ युअर आउटर वॉल्स किंवा इन्नर वॉल्स याची थिकनेस इन्क्लूड करून बिल्डिंग कार्पेट एरिया प्लस वॉल एरिया इंटरनल अँड एक्सटर्नल वॉल्स प्लस पॅरासिटिक एरिया प्लस इलिव्हेटर ओपनिंग हे सगळं प्लिंथ एरियामध्ये येतं. पॅरासिटिक एरिया मीन्स एखादं मोठं स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करताना त्याला अटॅच करून एखादं स्मॉल स्ट्रक्चर जे असेल त्याच्या एरियाला पॅरासिटिक एरिया असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, या डायग्राममध्ये तुम्ही प्लिंथ एरिया बघू शकता. सो प्लिंथ एरिया मीन्स इट इज टोटल युअर कार्पेट एरिया प्लस एरिया ऑफ युअर वॉल थिकनेस. नेक्स्ट असेल बिल्टअप एरिया. बिल्टअप एरिया आणि प्लिंथ एरिया हे जनरली सेम असेल. बिल्टअप एरिया मीन्स युअर कार्पेट एरिया प्लस एरिया ऑफ युअर वॉल थिकनेस. बिल्टअप एरिया जनरली 10 ते 20% मोर दॅन असतो कार्पेट एरियापेक्षा, आणि कार्पेट एरिया हा 70% असतो बिल्टअप एरियाच्या. हा फॉर्म्युला असेल बिल्टअप एरियाचा, कार्पेट एरिया प्लस वॉल एरिया एक्सक्लुडिंग बाल्कनी आणि कॉरिडॉर. जर बाल्कनी, कॉरिडॉर, अदर ॲम्युनिटीज जर इन्क्लूड झाल्या तर त्याला आपण सुपर बिल्टअप एरिया असं म्हणू शकतो. सो दिस इज द डेव्हलप प्लॅन ऑफ युअर बिल्टअप एरिया. या प्लॅनमध्ये तुम्ही बघू शकता वॉल एरिया प्लस कार्पेट एरिया म्हणजेच बिल्टअप एरिया. त्यानंतर लास्ट असेल सुपर बिल्टअप एरिया. इट इज ऑल्सो नोन ॲज द सिलेबल एरिया और बिल्टअप एरिया. इट इज द सम ऑफ युअर कार्पेट एरिया अलॉंग विथ अ प्रोपोर्शनेट शेअर ऑफ अ कॉमन एरियाज. नेक्स्ट फॉर्म्युल्यामध्ये जनरली सुपर बिल्टअप एरिया म्हणजे तुम्ही असंही स्टडी करू शकता, कार्पेट एरिया प्लस वॉल थिकनेस प्लस एरिया ऑफ अदर ॲम्युनिटीज. ठीक आहे, थँक्यू.